महाराष्ट्रात जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्रिभाषा सूत्र याच्या नावाखाली जेव्हा हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासून कंपल्सरी केली, तेव्हा मनसेनं पहिल्यापासूनच यासाठी नकार दिला, विरोध दर्शवला। याचं कारण तुम्हाला देखील माहीत नसेल। हिंदीची कंपल्सरी महाराष्ट्रात का? जेणेकरून भारतामध्ये जर आपल्या प्रांतांची राज्याची ही विभागणी ही आपल्या भाषेनुसार झाली आहे, तर महाराष्ट्रात ही मराठी भाषिकांचा राज्य म्हणवलं जातं। यूपी बिहार इकडं त्यांच्या भाषेनुसार त्यांचा विभागणी केलेली आहे। तमिळनाडू झाला, कर्नाटक झाला, तर त्यांच्या भाषेनुसार त्यांची विभागणी केलेली आहे। तर महाराष्ट्रात देखील मराठी भाषा याच्यानुसार महाराष्ट्र निर्माण केलेला आहे। तर मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही का लादत आहात, का चालू करत आहात, याचं कारण स्पष्ट आपल्याला समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक प्रांतांची रचना ही त्यांच्या भाषेनुसार केलेली आहे। मग महाराष्ट्रात हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासून का? तसं पण हिंदी बोलण्यासाठी कुठली भाषा कंपल्सरी केली जात नाहीये। ती इतर सिनेमे पाहून, इतर मोबाईल बघून ती लहान मुलं आत्मसात करतातच, शिकतातच। ती भाषा आपल्याला शाळेत महत्त्वाची नाहीये, परंतु का ते माहीत नाही, आपल्याला ती कंपल्सरीच केली, याचा JR काढलाय। याबद्दल मनसेनं तीव्र आंदोलन चालू केलं आणि तेव्हा आपल्या CM साहेबांनी त्याला स्थगिती दिली, JR रद्द केला। परंतु परत 2-4 दिवसांनी मनसेनं जल्लोष केल्यानंतर 2-4 दिवसांनी पुन्हा त्यांनी सांगितलं एका मुलाखतीमध्ये की आम्ही कुठल्याही प्रकारची माघार ही घेणार नाहीये, तर आम्ही ती हिंदी भाषा कंपल्सरी करणार म्हणजे करणारच आहोत आपण। आणि त्यांचं इथून पुढे पण म्हणणं झालं की आपण इंग्रजीला पायघड्या घालतो आणि हिंदी भाषेला आपण विरोध करतो, हे बरोबर नाही। मला हे सांगायचंय आपल्या CM साहेबांना की हिंदी भाषा ही तुमची बाहेरच्या देशामध्ये चालणार आहे का? काही इंग्रजी ही भाषा चालणार आहे? इंग्रजी ही ऑल इंटरनॅशनल लेवलची भाषा आहे, तर तिला आपण प्रावेश हे दिलंच पाहिजे ना, तिला आपण प्राधान्य हे दिलंच पाहिजे, जेणेकरून आपले महाराष्ट्रातील लोक, देशातील लोक बाहेर देशात जाऊन जास्त शिकून तेथील आपलं टॅलेंटचा उपयोग करून जास्तीत जास्त उपयोग करतील ना। काही हिंदी भाषा शिकल्यानंतर अमेरिकेत त्यांना नोकरी भेटणार आहे, याचा विचार कोणत्या पद्धतीने करताय मला कळत नाही। हे सामान्य जनतेने देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि हिंदी भाषा का लादत आहात महाराष्ट्रामध्ये, याचा एक चांगल्या प्रकारे बसून विचार केला पाहिजे। मला तरी वाटतंय हिंदी भाषा ही फक्त परप्रांतीयांचा इथं सुलभ कारभार व्हावा, त्यांना सुलभता व्हावी, यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेवर लादत आहेत, जेणेकरून बाहेरून येणारे लोक हे मराठी बोलत नाहीत, किंबहुना ते शिकण्याचा देखील प्रयत्न करत नाही। आणि महाराष्ट्रातील जर कोणी लोक त्यांना म्हणले तुला मराठी शिकलंच पाहिजे, तू मराठी बोलला पाहिजे, तर उलट महाराष्ट्रातीलच लोकांवर हे परप्रांतीय धावून जातात, त्यांना मारतात, केस लाता भुक्क्यांनी मारतात, तरी पण त्यांच्यावर आपले महाराष्ट्रातले पोलीस काहीही ॲक्शन घेत नाही। कल्याणमध्ये त्या मुलीला फक्त मराठी बोलली नाही म्हणून त्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये मारण्यात आलं, अमानुषपणे मारहाण करण्यात आली, तो परप्रांतीयच होता ना, तर त्याला पोलीस सापडू शकले नाही। मनसे सैनिकांनी त्याला शोधलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। ही कुठली न्याय व्यवस्था? तुम्ही तर देशद्रोही आहात, राज्यद्रोही आहात। तुम्हाला सरकार चालवायचं आहे की वोट बँक जमा करायची, जेणेकरून ते यूपी बिहार वाले भैया येतील आणि इथं त्यांना हिंदी बोललं पाहिजे, त्यांना तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे, म्हणून आपल्या महाराष्ट्रातील लोकांना हिंदी बोलायचं तुम्ही हे केलंय। हिंदी तुम्ही बोललेच पाहिजे, कारण त्या भैयांना मराठी बोलता येत नाही म्हणून तुम्ही हिंदी बोला, ही कुठली पद्धत झाली? तुम्हाला ती हिंदी भाषिकांची वोट बँक आता तयार करायची आहे हे स्पष्ट दिसत आहात, कारण महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राचं हित करण्यामध्ये तुम्ही रुची नाही हे दाखवून दिले। प्रत्येक मंत्री आता विधानसभेत तुम्ही भांडणं करताय, कुस्त्यांचा आखाडा तयार केलाय, त्या ठिकाणी कोणी गलिच्छ शिवेगाळ करतंय, एकमेकावर चिखलफेक करतंय, तुम्हाला जनतेचं हे गेलं इच्छात आणि स्वतःची नुसती राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदी भाषा बोला, तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, काही लादत आहात। हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याला दुजोरा दिला नाही पाहिजे। महाराष्ट्रातील जनतेनं वेळीच सावध झालं पाहिजे। जेव्हा काही मराठी माणसावर काहीतरी अन्याय अत्याचार होतो, तेव्हा तुम्हाला बरं मनसे सापडते, तो माणसांनी राजकीय त्याच्या स्वार्थासाठी काहीही बोललेला नाहीये।
त्याला फक्त महाराष्ट्राची जाण आहे, मराठीची जाण आहे म्हणून तो बोलतोय, मराठी लोकांच्या संरक्षणा खातीर तो बोलतोय। आणि तरी देखील मराठी माणूस जर जागेवर येत नसेल तर प्रत्येक भैया इथं दिवसेंदिवस वाढणार आहे आणि तुमच्याच बोकांडे येऊन बसणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे।